तर मित्रांनो, मी किशोर गावंडे, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आम्ही आज आमच्या शेडचे नियोजन सांगणार आहे। तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्या बरं। तर मित्रांनो, चला तुम्हाला सांगणार आहे आमच्या शेडचे नियोजन। तर हे आमचं शेड। पहिले आमचं हे गेट आहे, कारण की या गेटामधून काही आल्यास तर या गेटामधून लवकर अंदर जाता येत नाही। तर हे आहे नेट। तर मित्रांनो, हे आहे त्यांचं खाद्य। हे आम्हाला खर्च कमी यावा म्हणून आम्ही मका खाद्य आणि स्टार्टर फीड हे त्यांना देत आहे। तर मित्रांनो, आम्ही मका खाद्य आणि स्टार्टर फीड एकाच केलेला आहे। तर यामुळे खाद्याचा खर्च कमी येतो व आपल्याला नफा जास्त मिळतो। चला मित्रांनो, अंदर तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हे आहे आमचे पक्षी। तर पक्षी बघून घ्या। तर मित्रांनो, हे आम्ही त्यांना बसाकरिता शेडवर बांबू बनवलेले आहेत। हे बांबूचे आम्ही त्यांना बसण्याकरिता बनवलेले आहे। तर मित्रांनो, हे त्यांना नेट व त्याच्या मागील जाळी लावलेली आहे। जाळीमधून काही येऊ नये म्हणून नेट सुद्धा लावलेली आहे। तर मित्रांनो, हे त्यांना ऊर्जेकरिता लाईट बसवलेले आहे। हे लाईट बसवलेले आहेत। आम्ही आमच्या शेडवर 4-5 लाईट बसवलेले आहेत। 4-5 लाईट आहेत। तर मित्रांनो, त्यांना लाईटाची व्यवस्था भरपूर पाहिजे, त्यामुळे ते पिल्लं मरत नाही। आणि मित्रांनो, त्यांना खाद्याचे भांडे बी आम्ही आणलेले आहेत। आमच्याजवळ 4-5 खाद्याचे भांडे आहेत व आम्ही देशी जुगाड म्हणून पाईप कापलेला आहे व त्याच्यामध्ये खाद्य टाकलेलं आहे। यामधून आम्हाला खर्च कमी येतो व भांड्यांचा खर्च आमचा वाचतो। तर मित्रांनो, हे 2 खाद्याचे भांडे केलेले आहे आम्ही पाईपाचे। तर मित्रांनो, आम्ही आमचे पाण्याचे भांडे भरून ठेवलेले आहे आणि त्यांना खाद्य हे टाकून दिलेले आहे। आता मित्रांनो, आमच्या सगळं पक्षी बघा कसे निवांत बसलेले आहेत। बघा मित्रांनो, कसे आमचे पक्षी बसलेले आहेत। त्यांना कोणताही स्ट्रेस नाही यायला पाहिजे म्हणून आम्ही पाण्यामध्ये 4-5 ml विमरल पण देत आहे। त्यामुळे त्यांना बघा त्यांचं पक्षी कसा तरतरीत आहे। त्यांना ऊर्जा उत्पन्न होते विमरलमुळे। कोणताही पक्षी तुम्हाला असा थकलेला दिसणार नाही। तर मित्रांनो, आम्ही आमच्या पक्ष्यांना दर आठवड्यातून आम्ही त्यांना गुळाचं पाणी देत आहेत। त्यामुळे त्यांना ऊर्जा मिळते व कोणत्याही प्रकारची त्यांना स्ट्रेस येत नाही। बघा आमचे पक्षी कसे आहेत। आणि मित्रांनो, खाद्याचा खर्च कमी यावा म्हणून आम्ही त्यांना दररोज एक टाइम त्यांना हिरवा भाजीपाला टाकत आहे। तो शेवग्याचा पाला टाकल्यामुळे त्यांना कॅल्शियम व इतर काही मिळते। यामुळे पक्ष्यांना कॅल्शियम आपल्या औषधीमधून द्यायचं जास्ती काम नाही। आम्ही त्यांना शेवग्याचा पाला व इतर टमाटे वेस्टेज भाजीपाला टाकत आहे। तर मित्रांनो, बघा आमचे पक्षी कसे दिसतात। तर मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन घंटी वाजवून जा। तर मित्रांनो, यामुळे तुम्हाला अधिक माहिती मिळेल आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा आहे। तर मित्रांनो, चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।